नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही तलवाड येथे आलो आहोत. इथे एक HF गायला AI करण्यासाठी, जे की गणेश डेअरी फार्म तलवाड. खूपच सुंदर असं बनलेलं शेड वगैरे आहे यांचं. चला आतमध्ये आपण बघूया काय काय नियोजन यांचं आहे. तलवाड खूपच सुंदर असं बनलेलं शेड वगैरे आहे यांचं. चला आतमध्ये आपण बघूया काय काय नियोजन यांचं आहे. हे डेअरीचे मालक गणेश भाऊ, जे की मुक्त पद्धतीचं गोठा आहे यांचं. साईडला जाळी वगैरे मारलं त्याने. कॅमेरा वगैरे आहे. तर आतमध्ये बघूया. मामा आहेत त्यांचे वडील. डेअरी फार्म वरती शेळ्याचं सुद्धा संगोपन चालू आहे. त्यांचे हे घरी तयार केलेले 2 पार्ट आहेत. किती वर्षाचं पार्ट आहे गणेश भाऊ? 10 महिन्याचं. 10 महिन्याचं आहे. हे घरी तयार केले का खरेदी घेतला तुम्ही? घरीच तयार केली. घरी बनला का? हा, घरी बनली. घरातल्या गाईपासून तयार झाले हे देशी बोल. त्याला किती टाइम चारा देतो पार्टाला? 3 टाइम. 3 टाइम चारा. 3 टाइम चारा. चंदी वगैरे काय देता याला? हा, देतो 2 टाइम. आता याला त्या पार्टाला तुम्ही विकायचं का ठेवायचं घरामध्ये? नाही, लावण्यासाठी ठेवायची. लावण्यासाठी ठेवायचं आहे. आणि पेटून नाही याला? नाही, अजून पेटवायला नाही. 14 महिने पाहिजेत पेटवायला. 14 महिने. त्यांच्याकडे ऑलरेडी एक बोल आहे बसून तिचा. ते पार्ट किती महिन्याचं आहे? त्यानं 2 वर्षाच्या 2 वर्षाचं. सध्या ते लावणीला चालू आहे. आता आपल्याला या गायला AI करायचं आहे. रात्र मी AI करूया. पाळायचं करतो बोर मध्ये बोलून काय पाळायचं. धरायला गायला धरू. हा, गायला धरू. इथवरती आली एक आहे. आता AI करायचं आहे आम्हाला.
ह्या गायला आता हे झालंय आपलं. हा हिला झाले. हे किती दूध देते? हे 10 लिटर देते. 10 लिटर. टायमाला 10 लिटर. आता येऊन किती महिने झालं? हे येऊन 8 महिने झाले. 8 महिने झाले. आता सध्या किती दूध दिले की? आता हिनं सध्या 6 लिटर दिली. 6 लिटर दूध दिले. फॅट वगैरे चांगला आहे याचं? हा फॅट वगैरे चांगला आहे. तर हे बसलेली काय? हिनं सध्या 8 लिटर दूध चालू आहे. 8 चालू आहे. कधी येईल ना? हिने येऊन 3 महिने झाले. 3 महिने. हे कुठून आणला तुम्ही काही? हे नळेगावून आणला. नळेगाव. नियोजन चांगलं आहे यांचं. स्वतः मालकच सगळं मेंटेनन्स करतात त्याने, गणेश भाऊ. हे गाव आहे? महिना गाव आहे. हे किती महिन्याची गाव आहे की? हिनं 8 महिन्याची गाव आहे. त्याला कोण भरलेत? त्याला श्याम बिरादार आम्ही सोय तुम्हीच भरायला. किती वेळेस मध्ये धरले ना? हिनं फर्स्ट वेळेस एकाच वेळेमध्ये. चांगली गाय आहे. साधारण 7 महिने झाले. हा 8व्या महिन्यात 8 चालू आहे का? 8 महिन्याच्या अगोदर आम्ही हे केलं होतं गायला. या एकाच वेळेस मध्ये गाय धरले. हा तर हे कधी दिले गाय? हे येऊन 1 महिना झालं. महिना झाला. महिना झाला तरी बी गाय डिस्चार्ज चालू आहे गायचं. हे असं आलं की वापरायला सुद्धा येतात महिन्यामध्ये बी. पण त्याला लावणे आपण लावणी साधारण 2-2.5 महिन्याच्या नंतर ना भरलं सुद्धा चालतं याला. बरोबर. तर एकच महिन्याची गाय आहे तरी आता हे बळच घालत आहे गाय. पण याला लावायचं नाही. हिनं किती दिलं दूध? हिने 12 लिटर दिले. 12 लिटर टायमाला. ह्या जर्सी गायला तुम्ही किती टाइम चारा घालतो? ह्यांना 2 टाइम चारा. 2 टाइम चारा. सकाळी नंतर संध्याकाळी. आणि पाणी 2 टाइम. पाणी 2 टाइम. चाऱ्यामध्ये तुमच्यापाशी हिरवं वाळा दोन्ही पण आहे? दोन्ही पण आहे. मिक्स करून घालतो. कडबा आणि हिरवं नेपियर आहे. नेपियर आहे. साधारण एका गायला किती किलोच्या प्रमाण देता तुम्ही चारा? एक गायला मिनिमम 14-15 किलो जाते. 14-15 किलो. चांगला आहे. गायचं कास बघू शकता. दोन्ही पायाच्या मध्ये अंतर असलेली गाई चांगल्याने स्वतः खाईसनं चॉईस करून आणल्या. तर अशा प्रकारचा कास असेल तर गाय चांगले दूध देतात. चालते वेळेस अगर पायाला पाय लागत असेल तर गाय दूध बरोबर देत नाही. ते दोन्हीच्या मध्ये अंतर असायला पाहिजे. व्यवस्थित आहे अंतर. चांगली गाय आहे. हे गाय येऊन आता 8 महिने झाले. 8 महिने झाले का? गाप गेले का? काय नाही गाप गेले. 1.5 महिना झाला. 1.5 महिन्याला का? मग आणि कन्फर्म नाही घ्यायचं? कन्फर्म नाही. तिला 2.5 ते 3 महिन्याच्या तपासून घ्यायचं. बरोबर. तिने किती दूध देते की? तिने बी 10 लिटर दिले. आणि चंदी काय देता तुम्ही? चंदी, सरकी, चुन्नी आणि बारली तिन्ही मिक्स करून देतात? मिक्स करून देतात. हे काय? हिनं 7 महिन्याची गाभण आहे. 7 महिन्याची गाभण आहे. दूध बंद यायचं? हा याचं दूध बंद केलं परवा. 8 दिवस झालं. 8 दिवस झालं का? जेवढं लवकर बंद केलं दूध तुम्ही नंतर ना काय दुधाचं प्रमाण वाढून येते. भरून येते दूध. आणि मध्ये वासराची सुद्धा वाढ चांगली होते. साधारण 6.5-7 महिना दूध बंद करावं. 7 महिने चालू आहे. 7 झाले बंद केलं आपण. नाही चांगला आहे. नंतर ना काय नेक्स्ट वेळेस दुधाचं प्रमाण सुद्धा वाढते आणि वासरा सुद्धा तब्येत चांगली राहते. ते कारवड फर्स्ट हे आपण भरलेली कारवड आहे. भरलेली कारवड पहिल्या नाही. पहिल्यानं. आता हिला किती महिने झालं? हिला 7 महिने झालं. 7 महिने झालं. ते 7वा महिना रनिंग आहे. 7वा रनिंग आहे. 6 महिन्याच्या अगोदर आम्ही ह्या गायला हे केलं होतं. एक वेळेस फिरली होती. दुसऱ्या वेळेस धरली. सेकंड टाइमला धरली गाय. जर्सी गायमध्ये जरा गरमी असल्यामुळे थोडस प्रॉब्लेम करत. पण नेक्स्ट बारीमध्ये कारण धरली गाय. सक्सेस झाली. ते घरामध्ये तयार केलं का आणलेली कारवड? नाही घरामध्ये तयार केली. स्वतः तयार केलेली कारवड आहे. एचएफ मध्ये चांगले आहे नियोजन गायचं. या गावाला गेचड होणी म्हणजे कोंबड्याच शेड मध्ये गेचूड वगैरे होत नाही यासाठी याने कोंबडे सुद्धा मध्ये सोडले आहेत. गावरान कोंबडे. किती आहेत गणेश भाऊ कोंबडे तुमच्याकडे? कोंबडे 50. कुठून आणलं हे गावरान? हे गावरान इथंच आणलं त्यांच्या गावात. खेड्यापाड्यातले. त्याचा काही त्रास नाही? हा नाही त्रास नाही. अंडे वगैरे हा व्यवस्थित देतात. कितीला विकता अंडे तुम्ही? एक अंडा 25 रुपये. 25 रुपयाला अंडा. बघा मित्रांनो, जनावरांसोबत कोंबड्याचं सुद्धा नियोजन चांगलं केलं त्याने. शेड मध्ये पडलेलं
चंदी वगैरे खाऊन गेचूड होऊ दे ना. वेचूड वगैरे होत नाही. 0 मेंटेनन्स मध्ये कोंबड्याचं काम आहे. त्यांचं शेड बघा कसं आहे, मुक्त पद्धतीचं सुद्धा आहे. सध्या बांधून ठेवलं त्यांनी आणि सध्या काम चालू आहे त्यांचं थोडस. ही गुळी आहे. इकडं होळी सुद्धा आहे यांच्याकडे स्टॉक मध्ये. सध्या पावसाचं काय वातावरण दिसत नाही. चला आपण इकडे शेळ्याचं सुद्धा त्यांनी नियोजन घातलंय. गणेश भाऊ किती शेळ्या आहेत? ही शेळ्या 20 शेळ्या आहेत. 20 शेळ्या आहेत का? बारीक मोठी 20 आहेत. हे शेळ्या कुठून आणला तुम्ही? हे शेळ्या इथं खानापूर मैलारून आणला. मैलार बाजार आणला तुम्ही? काही वेळेगावून आणला. वेळेगाव सुद्धा आणला. तुम्हाला जनावर करते वेळेस ह्याचा कसं काय अनुभव घेतला तुम्ही? आणि म्हणजे तर बसून खालेले आहेत, ह्याचं मेंटेनन्स होतंय म्हणून त्याला खुला सोडत नाही तुम्ही? नाही, खुला सोडत नाही. बसून आहेत. बसून त्यांचा चारा आणून त्यांनी यांना घालता समजा की? ह्यांचं चारा आणून ह्यांना घालतात. बंदिस्त आपले नेपियर पण खात्यात. हे नेपियर खात्यात का? कुट्टी वगैरे खात्यात? कुठे बघा बंदिस्त शेळ्या आहेत. खूपच छान त्यांची हेल्थ आहे. ह्याच्यामध्ये गाभण किती आहेत? गाभण 4 आहेत. 7 आहेत का? 7 शेळ्या गाभण आहेत. बाकीचे ह्यांना लावायसाठी आपल्याकडे सिमेंट सुद्धा भेटते. आहे की उस्मानाबादी, बिटल, आपण पाहिजे ते जे पाहिजे भेटू शकते आपल्याकडे. शेळ्याचे सुद्धा काड्या आहेत आपल्याकडे. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला कधी भासलं तर नाही, आपण भरू शकता शेळ्याला सुद्धा. आपल्याकडे आहे भरायचं सुद्धा. लावायला तुमच्याकडे बोकड कुठला आहे? बोकड बिटल आहे का मध्ये? बिटलचा आहे का? बिटल जातीचा. आपल्याकडे बिटल सुद्धा भेटतंय. उस्मानाबादी स्पेशल आहेत. कधी एखाद्या वेळेस कुठली गाभण धरत नसेल तर नाही, तर आपण शेळ्याला सुद्धा भरून देऊ शकतो. हा ना डॉक्टर साहेब. गणेश भाऊने व्यवसाय मनुष्याने, शेतीला जोडधंदा मनुष्याने गाय, म्हशी, परत कोंबडे, शेळ्या सर्व काही त्याने आपल्या शेडच्या आसपास ठेवले आहेत. आपल्या सेफ्टीसाठी कॅमेरा, सुरक्षिततेसाठी त्यांनी कॅमेरा पण बसले आहेत इथं. कॅमेरा कसं काय बसलो गणेश भाऊ? म्हणजे ना आम्ही घराकडे गेलो तरी माणूस राहते का आखरले कवरण झाले का नाही चारा बघण्यासाठी. समजा एखाद्या वेळेस कुठे बाहेर गेलो तर तुम्ही मोबाईलला सुद्धा बघू शकता. आणि जनावर सुटलं केलं काही नुकसान. आमच्या भागामध्ये तलवार गावामध्ये फेमस पारडू सुद्धा भेटतात देवणी, जे यांच्याकडेच आहे. त्याला पाडाला कडबोळ आपण आमच्या भागामध्ये प्रसिद्ध असेल तलवार गावामध्ये देवणी गाईचं पारडू आहे यांच्याकडे. तुम्हाला स्क्रीनवर यांचा नंबर दिसेल. देवणी गायसाठी खास पारडू ठेवला त्याने. गणेश भाऊ किती वर्षाचा म्हटलं? हे 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा आहे का? रोज किती गाय येतात तुमच्याकडे पारडू लावायला? रोज 2-3 गाय येतात. 3 गाय येतात का? खूपच कलरबाज आहे पारडू. तुम्हाला स्क्रीनवरती यांचा नंबर भेटून जाईल. तलवाडा गावामध्ये आहे. आणि हलगट पण आहे तुमच्याकडे? हा हलगट पण आहे. इथं आहे मुर्रा जातीचा हलगट पण आहे यांच्याकडे. किती वर्षाचं आहे हे हलगट? 3 वर्षाचे. 3 वर्षाचं आहे का? रोज साधारण किती म्हशी वगैरे येतात तुमच्याकडे? 1-2 येतात. हा सीझन मध्ये 5-6. हा आता सध्या अन सीझन मध्ये 1-2 चालू आहेत. खूपच तगडा हलगट आहे. स्क्रीनवरती यांचा नंबर देतो. कुणाला अगर म्हशीला हलगट लावायचा असेल तर सुद्धा त्यांना संपर्क साधू शकता तुम्ही. काय नाही ना
शेळ्यांची पिल्ले आहेत. आता दूध तुम्ही कुणा डेअरीला देतो? कंट्री डेअरी. एक महिन्याला तुमचं दुधाचं बिल किती येते की? 1 लाख आसपास. 1 लाखाच्या जवळपास. 1 लाख साधारण आता चंदी वगैरे खर्च काढून सने किती उरल त्याला? 50-60 हजार आरामशीर उरते. आता तुमच्या शेतीसोबत हे जोडधंदा म्हणजे तुम्ही केला. हे काय परमनंट धंदा नाही. शेती करत करत हे जोडधंदा तुम्ही केला समजा. जोडधंदा. शेती सोबत जोडधंदा करत करत याने महिना सरासरी 60 ते 70 हजार रुपये इन्कम मध्ये आहेत. सोबत शेळ्या सुद्धा आहे. शेळ्या काय झिरो मेंटेनन्स. ह्याचं उरलं सुरलं तारा खाऊन जायला शेळ्या. कोंबडे सुद्धा आहेत. कडबा कुट्टी खात्यात, गोळी खात्यात. कडबा कुठली मशीन ठेवा तुम्ही? हे समुद्राणीचे का? कडबा कुठे एकदम मस्त आहे होते यांच्याकडे. तर घरच्या शेतामध्ये तुम्ही चारा लावा. 2 एकर चारा. 2 एकर चारा घरच्या शेतामध्ये. आता सुरुवातीला तुम्हाला किती गाय आणलं तुम्ही? मी 10 गाय आणतो. 10 गाय. कसं वाटलं की हे जनावर करावं, कसं काय तुम्हाला कल्पना आली? आता काहीतरी शेतीला जोड होते, काहीतरी खर्च होते, चालतंय म्हणून केलं. आणि अगोदरपासून तुमच्याकडे जनावर होते पहिलेपासून होते. पाळडू साधारण एक 10-15 वर्षाच्या पहिल्यापासून आहे तुमच्याकडे? 24 वर्षापासून. 24 वर्षापासून. आम्ही बी ऐकलं तो बारीक असताना की तलवाडला चांगल्या प्रकारचं वळू भेटतंय म्हणून. 24 वर्षापासून पाळडू झाले. गोविंदराव मामा आहेत त्यांच्याकडे फारच शेतीचा अनुभव सुद्धा आहे. त्यांनी साधारण 24 वर्षापासून पाळडू वगैरे ठेवले. आता आमच्या एरियामध्ये आसपास कुठे सुद्धा देवणीचं वळू नाहीच लावायला. हालगट एक पाळडू आहे. अगोदरपासून शेतीचा नाद असल्यामुळे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून जर्सी गायचं शेड केलं आहे. आणि हे बारीक वासर बी सांभाळतात. बारीक वासर देवणीचे. आणि गायाचे वासर वगैरे? गायवाचे वासरे विकतात. गायाचे वासर फक्त दुधासाठी केलं आहे. ते एवढं 1 करोड बनलं तुम्ही घरामध्ये? 1 करोड. खूपच क्लीन मेंटेनन्स मध्ये केलेला शेड आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून 7 ते 8 जर्सी गाय आहेत. त्याच्यामध्ये आणून विक्री बी करता का तुम्ही? नाही. विक्री वगैरे काय नाही. फक्त आपल्यासाठी ठेवलेलं आहे समजा की. धन्यवाद.